नमस्कार, मी प्रियांका नागणे आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट बघणार आहोत, ज्यामध्ये एकूण 1500 जागांसाठी इथे नोकरीची संधी आहे. तुम्हाला पूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. केंद्र सरकारी जॉब असणार आहे. इंडियन बँक यांच्या ऑफिशियल पेजवरून बघत आहोत आपण. त्यानंतर आपल्याकडे PDF सुद्धा आहे, ते सुद्धा आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत. 40 पानी PDF आहे, आपण 5 मिनिटात समजून घेणार आहोत. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे. आता कधी करायचा आहे, कसं करायचं आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघून घेऊया. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघतो. काही योजना असतील तर ते बघतो. त्याच्यानंतर वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या, पार्ट टाइम जॉब्स असू द्या, अशी दररोज वेगवेगळी माहिती आपल्या चॅनलवर असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजची सविस्तर माहिती आहे ते बघून घेऊया. आपल्याकडे PDF आहे, 40 पानी PDF आहे, ते बघून घेऊया. इंडियन बँक यांच्याकडून अपडेट आलेली आहे. अप्रेंटिस या पदासाठी इथे 1500 जागा निघालेली आहे. टेंटेटिव्ह वेकन्सीज निघालेली आहेत. 10 तारखेपासून ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. इथे सांगितलेलं आहे बघा तुम्हाला 10 जुलै 2024 पासून इथे रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन सुरू झालेलं आहे. त्यानंतर इथे 31/7/2024 लास्ट डेट असणार आहे. ऑनलाईन पेमेंट पण तुम्हाला या दिवसांमध्येच करून घ्यायची आहे, म्हणजे 10 जुलै ते 31 जुलैपर्यंत तुम्हाला करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे सांगितलेलं आहे की तुम्हाला लॉग इन कसं करायचं आहे, रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, तुम्ही इथे नक्कीच करून घेऊ शकता. आता वन बाय वन पार्ट जे आहे ते बघून घेऊया. एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिसेस अंडर अप्रेंटिस सांगितलेलं आहे. इथे माहिती दिलेली आहे. ओपनिंग डेट 10 जुलै 2024 ते 31 जुलै 2024 सांगितलेलं आहे. स्टेट वाईज दिलेलं आहे. तिथे किती जागा आहेत, काय आहे, सगळं वॅकन्सी किती आहे हे पूर्ण माहिती दिलेलं आहे. तसं महाराष्ट्रामध्ये 68 जागा आहेत हे सांगितलेलं आहे. आता आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय बघूया. पहिल्यांदा आहे ते आहे नॅशनॅलिटी, म्हणजे सिटिझनशिप, तुम्ही इंडियाचे सिटिझन पाहिजे आहे ही माहिती दिलेली आहे. एज वाईज आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे. मिनिमम तुमचं एज म्हणजे वय आहे ते 20 वर्ष आणि मॅक्झिमम 28 वर्ष पाहिजे आहे सांगितलेलं आहे. एज रिलॅक्सेशन सुद्धा आहे फॉर द SC ST OBC PWBD यांना एज रिलॅक्सेशन सुद्धा आहे हे सांगितलेलं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट डिग्री तुम्हाला पाहिजे आहे. कोणत्याही ब्रांचमधून असेल तर चालणार आहे. इथे आता रिलॅक्सेशन इन अप्पर एज लिमिट सांगितलेलं आहे बघा. SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, PWBD साठी 10 वर्ष, पर्सन्स अफेक्टेड बाय 1984 राईट्स 5 वर्ष, विडोज, डिवोर्स वुमेन एलिगली सेपरेटेड फ्रॉम देअर हस्बंड हु हॅव नॉट रिमॅरिड त्यांच्यासाठी एज कन्सेशन अप टू 35 वर्ष सांगितलेलं आहे. कॅटेगरी वाईज 38 आणि 40 वर्ष सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इथे रिझर्वेशन सांगितलेलं आहे ते तुम्ही बघू शकता. व्हिज्युअल इम्पॅयरमेंट असेल तर तिथे काय वेगवेगळे आहे ते सुद्धा सांगितलेलं, म्हणजे डिसेबिलिटीज वेगवेगळ्यानुसार इथे वेगवेगळे रिलॅक्सेशन सुद्धा सांगितलेलं आहे. EWS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन असेल त्यांच्यासाठी सुद्धा इथे माहिती दिलेली आहे. तुम्ही नक्कीच चेक करून घेऊ शकता. इथे तुम्हाला इथे सॅलरी सुद्धा खूप चांगली भेटणार आहे. इथे आपण सिलेक्शन प्रोसेस बघून घेणार आहोत. वेगवेगळे कंडिशन्स दिलेले आहेत. रजिस्ट्रेशन प्रोसेस सांगितलेलं आहे. पहिल्यांदा तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने रजिस्टर करून घ्यायचं आहे. पहिलं सांगितलेलं आहे कॅन्डिडेट नीड टू रजिस्टर हिमसेल्फ ऑर हरसेल्फ ऑन द अप्रेंटिसशिप पोर्टल. जे पोर्टल आहे त्याच्यावरती जाऊन तुम्हाला अप्रेंटिसशिप सेट पोर्टलमध्ये तुम्हाला इथे रजिस्टर करून घ्यायचं आहे. तुमचं जे प्रोफाईल आहे ते पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे. 100% कंप्लीटेड प्रोफाईल पाहिजे आहे. त्याच्यामध्ये पूर्ण माहिती भरायची आहे. तुमचं नाव काय आहे, त्यानंतर एज्युकेशन किती झालेलं आहे, काय सर्व माहिती ते भरून घ्यायचं आहे. आता इथे सिलेक्शन प्रोसेस सांगितलेलं आहे. जे सिलेक्शन होणार आहे त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन रिटन टेस्ट होणार आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट होणार आहे. सिलेबस बघा, रिझनिंग ॲप्टिट्यूड अँड कॉम्प्युटर नॉलेज असणार आहे. इंग्लिश, जनरल इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि जनरल फायनान्शियल अवेअरनेस असणार आहे. जे नंबर ऑफ क्वेश्चन 100 आहे, मॅक्झिमम मार्क्स 100 आहे आणि तुम्हाला जे टाईम देणार आहे ते 60 मिनिटं म्हणजे 1 तास असणार आहे. इथे निगेटिव्ह मार्किंग सुद्धा कन्सिडर केलं जाणार आहे, म्हणजे जे रॉंग आन्सर असतील, चुकीचे आन्सर असतील तिथे मार्क कट होऊन जाणार आहे. लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी असणार आहे. लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी द कॅन्डिडेट्स अप्लाइंग फॉर द ट्रेनिंग सीट्स ऑफ अ पर्टिक्युलर स्टेट शुड बी प्रोफिशियंट, म्हणजे तुमचं लँग्वेजमध्ये तुम्ही ज्या स्टेटमधून असाल त्यामध्ये तुमचं लँग्वेज चांगलं पाहिजे आहे, म्हणजे रीडिंग तुम्हाला आलं पाहिजे, रायटिंग पाहिजे, स्पीकिंग आणि अंडरस्टँडिंग सुद्धा झालं पाहिजे आहे. त्यानंतर इथे रिझर्वेशनसाठी सांगितलेलं आहे. पिरियड ऑफ ट्रेनिंग अँड एंगेजमेंट सांगितलेलं आहे, जे 12 मंथ्स ऑफ ऑन द जॉब ट्रेनिंग असणार आहे. आणि स्टायफन तुम्हाला मेट्रो आणि अर्बन ब्रांचेसला 15,000 भेटणार आहे पर मंथ आणि रुरल आणि सेमी अर्बन ब्रांचेसला 12,000 पर मंथ भेटणार आहे. खूप चांगली संधी आहे तुम्हाला. आर्ट्स ऑफ ट्रेनिंग अँड ओव्हरटाईम हॉलिडेज सांगितलेलं आहे. माहिती दिलेली आहे की तुम्हाला किती तास असणार आहे. नंतर 4 कॅज्युअल लिव्ज ॲट अ टाईम तुम्ही घेऊ शकता. ऑन जॉब ट्रेनिंग होणार आहे तुम्हाला. सर्व माहिती ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे फिजिकल मेडिकल फिटनेससुद्धा असणार आहे. कॉन्ट्रॅक्ट विथ अप्रेंटिस जे असणार आहे ते सांगितलेलं आहे. टर्मिनेशन ऑफ अप्रेंटिसशिप कॉन्ट्रॅक्ट कधी ते कॅन्सल होऊ शकते हे सुद्धा सांगितलेलं आहे. असेसमेंट आणि सर्टिफिकेशनसुद्धा सांगितलेलं आहे. इथे जी फी असणार आहे जनरल OBC EWSला 500 रुपये फी आहे. SC ST PWDला
PWBD ला कोणतेही फी नसणार आहे सांगितलेलं आहे. जे जनरल OBC EWS आहे त्यांना 500 रुपये, SC ST PWBD ला कोणतेही फी नसणार आहे, लक्षात घ्या. ही अशी खूप चांगली संधी आहे. अप्रेंटिस हे पद असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने एक्झाम होणार आहे. 20 ते 28 वर्ष आणि SC ST ला 5 वर्षे सूट, OBC ला 3 वर्षे सूट असणार आहे. कोणतेही उमेदवार असू द्या, म्हणजे ऑल इंडिया उमेदवार नक्कीच अर्ज करू शकणार आहात. इथे कोणत्याही अनुभवाची गरज नाही आहे. फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकता. मेल असू द्या, फिमेल असू द्या, नक्कीच अर्ज करू शकता. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला 12 ते 15,000 पर्यंत सॅलरी भेटणार आहे. 500 रुपये ते एक्झाम फी असणार आहे, फॉर्म फी असणार आहे. अप्रेंटिस हे पद असणार आहे. रिटर्न एक्झाम म्हणजे ऑनलाईन एक्झाम होणार आहे. 10 जुलैपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. 31 जुलै हे लास्ट डेट असणार आहे. एकूण 1500 जागा आहेत. महाराष्ट्रातून 68 जागा आहेत. काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. ही लिंक आहे, मी लक्षात घ्या, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.